यात्री कृपया ध्यान दीजिए. जसा तुमचा रिश्तेदार आहे सोबत तुमचा लेना देना नाही, तसाच या व्हिडिओचा असल जिंदगीसोबत काहीही लेना देना नाही. हा व्हिडिओ फक्त आणि फक्त मनोरंजनासाठी बनवलेला असून फक्त मनोरंजन म्हणूनच बघावे. धन्यवाद. गण्या भाऊ, नाक्यावरती पोलीस आहेत. आपल्याला माल खाली करावा लागते, नाही तर मग लपवून ठेवा लागते. का करून सांग लवकर, माल लपवून ठेवून का? एवढा मोठा माल कोटी लपवशील आपल्या बायकोच्या साडीमध्ये? अरे एवढा मोठा जंगल आहे तरी तुले माझीच बायको दिसली का रे? हे खोड लपवासाठी तू एवढं घासून राहिलास? राजा, तू ध्यान से सुन ले. जिसे तू सिर्फ खोड समजत आहेस ते फक्त खोड नाही, तर हिऱ्याहून मूल्यवान अधिक आहे लाल चंदन. गण्या भाऊ, आपल्या नड्यामध्ये तू का निंबाची काडी टाकला होतास का रे? आवाज कसा का चापट का निघत आहे ना? नाक्यावरून माल काढणी मुश्किल आहे भाई. ठाणेदार मोठा गरम आहे. मी कालच त्याच्या बायकोला विचारून आलो. लाल चंदनची तस्करी करावासाठी आता एकच माणूस आपल्या कामात येऊ शकते, पुष्पा भाऊ. गण्या भाऊ, हा चमन चमडी आपली मदत का म्हणून करल रे? याचा थुतूर पाहिला तर गांजा पिल्यासारखा दिसते. अबे राजा, तू चुपचाप राह बे. पुष्पा भाऊ, नाक्यावर पोलीस आहे, आपल्याला माल नाक्याच्या बाहेर काढावाचा आहे. याले का जमल गण्या भाऊ? नाकाच्या बाहेर शेमडा नाही काढू शकत, तर नाकाच्या बाहेर माल का काढेल? पुष्पा नाम सुन के बाई समझी क्या? मानुस है मैं, पुष्पा, पुष्पाराज. मैं झुकेगा नहीं साला. हे छपरीपणाचे धंदे सोड पुष्पा भाऊ. एवढा मोठा हिरो माणूस छपरी सारखा वागते. तुला पहिलंच म्हणलं होतं गण्या भाऊ, का कोणत्या पुष्पी फुष्पीचा काम नाही म्हणून. अबे तुम्हाला या ग्रुप मध्ये कोणी बे ऍड केला? मी एवढा मोठा हिरा हो, मला कवडी भरची इज्जत तर देवा बे. आता माझा डोकसा गरम झाला. आता मला एक गरम गरम चाय पाहिजे रे बापू. मूत के बना लू दूध की चाय, शक्कर कम डालू क्या भाई? टेंशन ना लो पुष्पा भाई, पियो तुम डॉली की चाय. डॉली चाय वाला? अरे डॉली भाई, बिग फॅन, बिग फॅन. एक सेल्फी घेवायची होती रे भाऊ. तू याचा फॅन आहेस? त्याले वरून खाली मूत म्हणा, डायरेक्ट तुझ्या तोंडात जाते. सेल्फी घेण्यापेक्षा अमृत पिऊन मुक्त हो. और पुष्पा भाई, चाय पियेंगे? तुझ्या हातची चाय मी नाही पेव बे. माले सप्पा माहित आहे, तू चाटून दुधाले चाय बनवतेस. स्टाईल मारतो ना भाऊ. लोक चाय पेवाले थोडी येतात माझ्याकडे. डॉली की स्टाईल देखने के लिए आते. एक फोटो काढून टाकतो रे भाऊ तुझी. ए फोटो नको काढू रे गांडू, केतली टाकतो नाही तर तुझ्या गुबीत. धंदा तुझा बरा चालत आहे नाही डॉली? बे गोष्पा, या डॉलीचा मूत चाय मग पेजो. पहिले माझ्या मालची सेटिंग लाव. तुझा माल? अरे म्हणजे सिनू भाऊचा माल, लाल चंदन. नाक्यावर पोलीस आहे, तेथून आपल्याला माल काढणी आहे बाहेर. गण्या, तुझ्या पाय तर अडात लावून जीव देवशा लागते मला. दे मग श्रीवल्ली तर माझी होईल. हे पाय गण्या, नाक्यावर पोलीस राहतील तर त्याच्या अपोजिट साइडला खुला रस्ता राहील. त्या रस्त्यावर गावचे बुडगे थंडीचे हगाले येतात पुष्पा भाऊ. तेथून तुम्ही जावाल तर लाल चंदन पुरा पिवळा होऊन जाईल. आणि बुडग्याच्या पादानं तुमचे नाकातले केस सुद्धा जळून जातील. या डॉलीले कोण केला रे ग्रुप मध्ये ऍड? सॉरी मिया. तर हे पाय गण्या, आपल्याला या खुल्या रस्त्यावरून आपल्या मालाची तस्करी करावाची आहे. मालाची गाडी धरून तू आणि मी खुल्या रस्त्यावरून चालले जाऊ. तो पाय वाघ बोंबलला. जा पुष्पा भाऊ, तू वाघाला बुक्की मारून खेदाड बर. तू माझ्या मराठीच वाट पाहत आहेस नाही? तिकडे बिचारी श्रीवल्ली कधी येईन म्हणून वाट पाहत असेल. श्रीवल्ले, पुष्पा नसे का घरी? नाही. तर येऊ काय अंतर? काय रे बकऱ्या? श्रीवल्ले, आपण दोघे मिळून प्यार करून ना. तुझ्या बायकोकडे जाणारे भाड्या प्यार करावाला. रोज जाई वांगा भातच खाऊ काय? कधी कधी चिकन मटनही हेपला लागते. दिन्या, मी पुष्पाले नाव सांगीन बरं. माले पाणी भरावाचं आहे, अजून भाजी रांधावाची आहे. तू माझा टाइमपास नको करू. ते भोंगाडे, माझ्या घरची लाकोरीची भाजी नेजो ना. झाला. श्रीवल्ली, मला लगीत आवडतेशी तू. तू कसा म्हणून पुष्पासोबत लपडा केलीस म्हणतो. तो भोसडीचा माकू अंगही नाही धुव, खदनेला राहते, पुरी वास मारते त्याची. पुष्पा, माझ्यासाठी एक गाणं म्हण ना. ठीक आहे. डोळ्यातून डोळे गुचकून तुझ्या प्रेमात पडलो, गोबीच्या पाल्यासारखा कचऱ्यात सडलो. चालतेस तू डुकरावानी, दिसतेस तू कुत्रीवानी, तुला पाहून ग रस्त्यावर मी पडलो.
तू आहेस भोकनी श्रीवल्ली, कशी राहतेस खदनेली. पुष्प्या पुष्प्या, माझ्यासाठी तू असं गाणं म्हणलास का रे बकऱ्या, नालाय का? ये तू संध्याकाळी घरी, तुला जेवणच नाही देत मी. माले भोकनी म्हणलं. अये थांबणे श्रीवल्ले. कसाही असो बापा, पण पुष्पा माझा चांगला आहे बापू. अरे पण तू माझ्याकडे पाय ना, मी शहरात जातो, मस्त सेंट लावतो, गाडीनं फिरतो, मोठ्या घरात राहतो, अन तुझा पुष्पा सकाळी बोदली धरून बांध्यावर हगायला जाते. तुले का म्हणून खुश ठेवल येतो? दिनिया, मला वाटला नव्हता तू एवढा लपडेल माणूस आहेस म्हणून. पाय नाही, थोडसा अंदर येऊ का? पाय दिन्या, मी चांगली बाई आहे म्हणून आतापर्यंत बोंबललो नाही बरं. जोरात गिरात बोंबललो ना तर तुझा पुरा दिनचक्कर निघून जाईल. तुझे डोळे एवढे काऊन फुटले आहेत? तुला दिस नाही काय कोणतरी तुला प्यार करायला आलाय म्हणून? अये तुला पाहिजे ते गोष्ट तुझ्या नजरेसमोर तुझ्या हातामध्ये आणून देऊ शकतो. एवढा पैसा आहे श्रीवल्ली, थोडसा तर विचार कर या बुद्धीनं. दिन्या, मला सप्या बाईनं सांगलाय का तू लपडेल माणूस आहेस म्हणून. तुझ्या चक्कर मध्ये असाच नाही पडो बापू मी. हा, आता माझी सासू येईल ना तर तुझे चांगले चमडे काढल. हो. अये ते का चमडे काढल? तिचे चमडे तर माझ्या बापानं काढलं. म्हणजे? ते जाऊ दे भोकात, मी येऊ का अंदर ते सांग. पुरे 1,00,000 रुपये देऊन ठेवतो तुझ्याकडं. का म्हणलास? हो, पुरे 1,00,000 नगद. बाय लवकर श्रीवल्ली, येऊ का अंदर? लवकर ये दिन्या, पण कोणाला सांगजो नको. ये, प्यार कर आणि निघून जा. आता आलो, थांब. घनश्याम, माल कहाँ है? बाबा. डोनू, माल का कोई अता पता? का भोकात बाबा, तू माल माल करून राहिलास? कधी मरशील काही सांगता नाहीये. एवढी वय तुझी झाली आहे, रात दिवस माल माल करतेस. माझा डोकसा पुरा बया हेपे होऊन गेला. इकडे तू माल माल करतेस, तिकडे तू पुष्पा प्लॅनिंग करताय माल माल करत. माल पुरा बेहाल. तुमचा माल भोकात नेऊन टाका, मला सांगा नको. तुमच्या मालच्या टेन्शन पाहिजे माझी हाईट अजून खुंटली. एवढा बुटका झालो आता का जमिनीत घुस म्हणतेस? भोसडी चायवा, एवढा कोणासाठी राबत आहो बे मी? मालेस तुम्ही उलटे प्रश्न देत्या. एक वेळ माले तो लाल चंदन माझ्या हाती लागू दे. तुमची गुबी नाही सुजवलं तर नावाचा मी राक्षस नाही. मी ना पुष्पाची प्लॅनिंग ऐकलो बाबा. नाक्यावर तर पोलीस आहेत, तर त्यानं कोणती तरी अलग प्लॅनिंग केलं. ते प्लॅनिंग करत होते, मी लपून ऐकत होतो. त्या प्लॅनिंग मध्ये डॉली चायवाला दिसला. अबे तर मग त्याच्याकडून तुम्ही 1 कप चाय काऊन घेऊन आणलास माझ्यासाठी? तर तुम्ही ना मला लाल चंदन सांगल्या होत्या ना, चाय थोडी. प्लॅन बता डोनू, प्लॅन. पुष्पा राज का प्लॅन. तर बाबा, तुला तेच सांगत आहो, नाक्यावर तर पोलीस आहेत. तर पुष्पा भाऊ म्हणे का साईडला एक कच्चा रस्ता आहे, तर त्या कच्च्या रस्त्यावरून ते मालाचा ट्रक नेणार आहेत. ऐ पुष्पा भाऊ, तू माझ्याकडे नको पाहू, गाडी चालव. समोर लक्ष दे ना, कोण्या भोगदारात नेऊन कुचकशील ना. तर मग वाट कोणाची पाहतायस डोनू? घनश्याम, आपली गाडी काढ आणि चाकू सूर्या धरून आपण पुष्पाले रस्त्यात अडकवू आणि माल आपल्या ताब्यात घेऊ. बाबा, आज मी येऊ नाही शकत. माझ्या मालनं मला भेटायला बोलवलं नाही. अबे करोडाचा माल सोडून तू 200-300च्या मालाला चाटून राहिलास का बे? भोकाट टाका तुम्ही, म्हणूनच तर माझी माय तुमच्या जवळ टिकली नाही. मी चाललो माझ्या मालले भेटायला. तुमच्या करोडाचा माल तुम्हीच पावा आणि आपल्या गुबीत टाका. घनश्याम, माझ्यासाठी डोनू आजपासून मेला. आता माझा एकच वारीस आहे, तो म्हणजे तू. जा घनश्याम, गाडी काढ. बाबा, गाडी पंक्चर आहे. भोसडी चायवा, तुमच्या पायीच तर मी अजूनही गुंडा नाही बनू शकलो. माझा स्वप्न तर झालंय बा, तुमच्या पायीच तर अधुरा राहिला बे. मी लावतो आता आगीत. आता मी आपला जीव देतो. ठीक आहे, तवरीक तुम्ही जीव द्या, मी तेरवीची सोय लावून येतो. पुष्पा भाऊ, डोळे खुले ठेवजो. मागच्या वेळेस जसा राक्षसनं आपला प्लॅन चकनाचूर केलं, तसा या वेळेस झाला नाही पाहिजे. माझे डोळे तर चांगलेच खुले आहेत बे. आता गीता राक्षस माझ्या समोर आला ना, त्याची पुरी माय बहीण घ्या हो बापू मी. घे आला पुष्पा राक्षस. मग मी कोणाचं नाव घेऊ रे? अबे गण्या, तू नाव कोणाचं नको घेऊ, फक्त हा चाकू बरोबर धर, नाही तर खूप अशील मैं अगुबीत. माल मेरे हवाले कर दे पुष्पा राज. माझा आंबा देतो तुले मी. तलवार नीचे करके झुक जा पुष्पा. पुष्पा भाऊ, तू झुकू नको. झुकल्यावर हा चाकू ज्या पद्धतीने मी धरलो, त्या पद्धतीने हा खरंच गुबीत चालला जाईल. पुष्पा राज, मैं झुकेगा नहीं साला. पुष्पा, मालाची तस्करी कोण केलं खरं खरं सांग. मल्ले मारलास ना तू. तुले माहित नसे का आम्ही कोणाचे माणसं होऊन तर
सीनू भाई, सीनूच्या आजीची गाण. हवालदार, गरम तेल आण बरं, यायचे भजे काढू. सॉरी सर. तर सांग, माल कोटी लपवून ठेवलास? साहेब, तुम्हाला पोरं आहेत का जी? 9 पोरं आहेत, 10वा निघल पुढच्या महिन्यात. काऊन? 11वा मला दत्तक घेऊन टाकाल, मग आपण क्रिकेटची टीम बनवू आणि सुखाने जगू. पण याला जसा मारल्या कुत्र्यासारखा तसा मला नको माराजी. भोसडीच्या गण्या, तू सांगलास ना का पोलीस नाक्यावर आहेत म्हणून? मला राजानं सांगलं. तुम्ही नाक्यावर होत्या ना जी, मग कच्च्या रस्त्यावर कसे का आल्या? असाच पोलीस नाही बनलो बापू. जाऊ द्या ना साहेब. पप्पा. हवालदार, लाईट बंद कर दे. एक वेळ यायची, मारू मारू गुबी सुजवून टाकू.